ओबीसीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का, की त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार आहे? नेमकं धनंजय मुंडे यांच्या बाबत ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यामध्ये किती तथ्य आहे? धनंजय मुंडे हे देखील सध्या फारच गप्प गप्प किंवा शांत शांत आहेत का? महानगरपालिकेच्या प्रचारापासून त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवलं गेलं का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातील जनतेला आणि विशेषतः ओबीसी जनतेला पडलेली आहेत. यावरच आपण पुढील काही वेळात चर्चा करणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव, मास बेस लीडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांचा वारसा चालवण्याची पूर्णपणे ताकद ज्या दोन नेत्यांमध्ये दिसली त्यामध्ये पहिलं नाव होतं पंकजा मुंडे यांचं आणि दुसरं नाव होतं धनंजय मुंडे यांचं. धनंजय मुंडे हे गेल्या वर्षभरापासून अस्वस्थ आहेत. त्यांच्याच पक्षाच्या काही आमदारांनी, काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना अडचणीत आणण्याचा उद्योग केला. आता त्यांच्यावर जे काही आरोप झाले ते त्यांच्या जवळच्या लोकांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. गेल्या वर्षभरात जो काही इतिहास भूगोल घडलाय तो सगळ्यांनाच माहिती. आता पुलाखालून बऱ्यापैकी पाणी वाहून गेले. धनंजय मुंडे हे जवळपास 200-2.25 दिवस मीडियापासून आणि सर्वसामान्य जनतेपासून दूर होते. मीडिया ट्रायल सुरू असल्यामुळं ते गप्प होते. मध्यंतरीच्या काळात मोठ्या आजाराला देखील त्यांना सामोरं जावं लागलं. आता ते जनतेशी पुन्हा कनेक्ट झालेत. नगरपालिका निवडणुकीत परळी असो की गंगाखेड या दोन्ही ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा पुन्हा एकदा फडकवला. मोठ्या मताधिक्यानं हे दोन्ही नगरपालिका ताब्यात ठेवण्यात धनंजय मुंडेंना यश आलं. पण नगरपालिका असोत किंवा त्यानंतर झालेल्या महानगरपालिका असोत, या निवडणुकीमध्ये स्टार प्रचारकांच्या यादीत धनंजय मुंडे यांचं नाव तर होतं, पण ते कुठंच प्रचार करताना दिसून आले नाही. त्यांना प्रचारात बोलवलं गेलं नाही अशी देखील माहिती आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते असतील किंवा इतरही त्यांचे पक्षातील विरोधक असतील, यांनी जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांना दुर्लक्षित केलं किंवा त्यांच्यावर अन्याय करणं सुरूच ठेवलं. आता धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या संपर्कात असल्याची देखील चर्चा सुरू झाली. मध्यंतरीच्या काळात म्हणजे 1-1.5-2 महिन्यापूर्वी धनंजय मुंडे हे अचानकपणे दिल्लीला गेले आणि तिथे थेट गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी त्यांनी जाऊन चर्चा केली. आता त्यांनी चर्चा का केली, नेमकं भेटीमागचं कारण काय होतं हे धनंजय मुंडे आणि त्या शीर्षस्थ नेतृत्वाला माहीत. पण अंतस्थ गटाकडून किंवा जी सूत्रांकडून माहिती मिळाली त्यामध्ये धनंजय मुंडे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. धनंजय मुंडे यांचा जर का भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार असेल तर त्यांना परळी विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्यांनी देखील ती मानसिक तयारी केली आहे आणि ते राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर परळीतून निवडणूक लढवतील आणि त्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, तो भाजपच्या कोट्यातून होईल अशी देखील चर्चा सध्या सुरू आहे. त्यातच महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नांदेड जिल्ह्यात माळाकुळी येथे एक जो कार्यक्रम होता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा, त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी आपण परळी ही धनंजय मुंडे यांना देऊन टाकली, परळीवर धनंजय मुंडेंनी प्रेम करावं असं एक सूचक वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून तर मुंडे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली. दरम्यान 2 ते 3 दिवसापूर्वी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी थेट आणि स्पष्टपणे हे सांगितलं की धनंजय मुंडे यांच्यावर जे काही आरोप झाले किंवा त्यांना ज्या गोष्टीमुळे राजीनामा द्यावा लागला त्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग गेल्या वर्षभरात दिसून आलेला नाही किंवा त्यांच्यावर जे आरोप झाले
ते काही सिद्ध होऊ शकलेले नाहीत. त्यामुळं ते जर का क्लीन असतील तर त्यांचा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, असं देखील त्यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. नेमकं हे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी भाजपमध्ये जाऊ नये किंवा त्यांना रोखण्यासाठी आहे की खरोखरच धनंजय मुंडे यांचा समावेश होणार, अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे. तसं पाहायला गेलं तर धनंजय मुंडे हे वर्षभरापासून मंत्रिमंडळातून दूर असल्यामुळं स्वतः तर अस्वस्थ आहेतच, पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेला जो काही ओबीसी समाज आहे, जो काही वंजारी समाज आहे, तो देखील मोठ्या प्रमाणात अस्वस्थ आहे. धनंजय मुंडे यांचा थेट दोष नसताना देखील त्यांना जाणीवपूर्वक राजकारणाचा बळी ठरवलं गेलं आणि त्यांचं पद काढून घेतलं गेलं, अशी भावना आज तरी वंजारी समाजात आणि ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात आहे. धनंजय मुंडे हे मराठा समाजाच्या प्रेशरमुळं मंत्रिमंडळातून बाजूला गेले, अशी देखील चर्चा केली जाते. नेमकं काय आहे काय नाही हे धनंजय मुंडे आणि त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाला माहिती. पण एक गोष्ट या सगळ्या वर्षभरात जाणवली, ती म्हणजे कुठंतरी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना फार मर्यादित केलेलं आहे किंवा त्यांना त्या वेळेपुरतंच जर का वापरून घ्यायचं असेल तर त्या पद्धतीनं वापरून घेण्याचा उद्योग केला आहे, असं आता जाणवू लागलेलं आहे. महानगरपालिका निवडणुकीत स्वतः अजित पवार हे पुण्याच्या बाहेर गेले नाहीत, मात्र त्यांच्या पक्षाच्या वतीनं इतरही नेते हे फार कुठं महापालिकेत सक्रिय असल्याचं दिसून आलं नाही. जर का धनंजय मुंडे यांच्यासारखा मास बेस लीडर हा महानगरपालिका निवडणुकीत प्रचारापासून दूर राहत असेल किंवा त्याला दूर ठेवलं जात असेल, तर यामागं नेमकं अंतर्गत कलह किंवा अंतर्गत राजकारण काय आहे यावर देखील गांभीर्यानं विचार व्हायला हवा. ते काहीही असो, पण आता धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील कमबॅकची चर्चा सुरू झालेली आहे आणि येत्या काही दिवसात किंवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात दिसतील, अशी देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे. नेमका त्यांचा प्रवेश होणार का, ते भारतीय जनता पक्षातून मंत्री होणार की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून त्यांना मंत्रिमंडळात घेणार किंवा त्यांना दोन्हीकडूनही मंत्री करू नये म्हणून काही प्रेशर पॉलिटिक्स होणार का, यावर आपली नजर असणारच आहे. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.